टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काल जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक पर्यटकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यातील बरेच पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आहे आणि आपण जर बघितलं तर अनेक पर्यटक त्या ठिकाणी जखमी झालेले आहे। मात्र जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी जात असतात। त्याच अनुषंगाने जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील ज्या भाजप मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत देवयानी ठाकरे या देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी श्रीनगरमध्ये अडकलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे चिरंजीव धीरेंद्र ठाकरे आहेत। आता काय सांगाल, ताई देखील त्या ठिकाणी अडकलेले आहेत, कशा आहेत, कुठे आहेत? रात्रीच बोलणं झालंय आईंसह 14 प्रवासी हे आता सध्या सुखरूप आहेत। सध्या ते श्रीनगरमध्ये आहेत, दल सरोवरला ते आता आहेत आणि परिस्थिती सध्या तिथे खूप भीतीदायक आहे, परंतु ते सुरक्षित आहेत। केव्हा येणार ते महाराष्ट्रात किंवा परतला? जळगावच्या खासदार स्मिताताई वाहक तसेच आपले लाडके आमदार मंगेशदार चव्हाण यांनी त्यांच्या वेळोवेळी संपर्कात आहेत। 25 तारखेला त्यांचे फ्लाईटचे तिकीट आता बुक झालेले आहेत आणि ते लवकरच महाराष्ट्रात येतील। अतिशय भ्याड हल्ला त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला आहे, काय सांगाल, काय आपली प्रतिक्रिया? काश्मीर सारख्या पर्यटनशील राज्यात असा भ्याड हल्ला होणं खरंच निषेधार्ह आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो। काय एकंदरीत आता त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात, मात्र अशा पद्धतीने पर्यटकांनाच त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं दहशतवाद्यांकडनं, काय सांगाल? दहशतवाद्यांचा मुळात हेतूच हा भीती पसरवणं हा असतो आणि आता जम्मू काश्मीर म्हणजे मोदी साहेबांनी आताच ते 370 कलम हटवलं, त्यामुळे सध्या शांतता तिथे निर्माण झालेली होती, परंतु आता पुन्हा एक काहीतरी भीतीदायक चित्र निर्माण करण्यासाठी हा हल्ला झाल्याचं लक्षात येतं। आई आणि वडिलांशी बोलणं झालेलं, वारंवार बोलणं सुरू? हो, त्यांच्याशी मी कायम संपर्कात आहेत आणि लवकरच ते आता 25 तारखेला ते येणार आहेत। सुरक्षित आहेत? हो, अत्यंत सुरक्षित आहेत। आपण बघू शकतो की त्यांचे जे आई वडील आहेत ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत श्रीनगरमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी धीरेंद्र ठाकरेंनी दिलेली आहे आणि लवकरच ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत। उद्याची त्यांची फ्लाईटची तिकीट त्या ठिकाणी बुक झालेली आहे आणि देवयानी ठाकरे जे आहेत त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।